म्हणजेच आपली सन्मानाची, प्रतिष्ठेची आणि अभिमानाची स्पर्धा स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक 21वे पर्व. यात सर्व अप्रतिम असं आयोजन सालाबाद प्रमाणे याही वर्षी स्टम्प विजन कॅम्प सध्या तुम्हाला दाखवण्यात आलाय आणि आता या मॅचला सुरुवात होईल. तर सामन्याला आता सुरुवात होईल. स्टम्प विजन कॅम्प देखील आता ऍक्टिव्हेट करण्यात आलेला आहे. अंपायरचा सिग्नल, मॅच स्टार्ट. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. जय दुर्गा माता क्रिकेट संघ आणि आयोजक काटे टीम कडून बेस्ट ऑफ लक. फर्स्ट बॉल बॅक टू द बॉलर. ड्राईव्ह केलाय, रनआउटची संधी आहे. डिरेक्टेड झाला तर चित्र वेगळं असतं. चिकी सिंगल. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रीडा नगरी मधून जो स्टँड आहे तिथून टाळ्या येत आहेत. त्या दिशेला या गावचे प्रेक्षक नक्की बसलेले आपल्याला पाहायला मिळतील आणि हळूहळू जसं जसं ही स्पर्धा पुढे जाईल तस तसे प्रेक्षक मोठ्या संख्येने या क्रीडांगणावर येतील याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाहीये. या स्पर्धेचे उद्घाटे आदरणीय विजयजी पाटील साहेब उपस्थित आहेत. हा स्टम्प विजन कॅम्प, हे दृश्य तुमच्या स्क्रीनवर. स्वीप केलाय, व्हाट अ शॉट. बॉलला फेकले स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर स्टँड मध्ये 6 धावांसाठी षटकार. माय हेवन युअर पर्सनल पॅराडाईज षटकार आलाय. चांगलं टायमिंग. स्वीप शॉट. 6 धावा वसूल केल्यात. फलंदाज विनायक चिकणकर च्या बॅट मधून तिसरा फलंदाज ठरलाय ज्याने षटकाराने खातं उघडलंय या क्रीडा स्पर्धेमध्ये स्वतःच. लाजवाब टायमिंग. फुलर लेनचा बॉल होता. ड्राईव्ह केला, शॉट कव्हरला चांगली फिल्डिंग होते. रनआउटची संधी परत एक वेळा बनली होती. बॅकअप चांगलं मिळतंय. 1 धाव मिळेल फलंदाज विनायकच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या पुढे जाते. सिंगलच्या जोरावर आतापर्यंत धावा झाल्या स्कोर बोर्डवर 8. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर आहे. 5-5 षटकांचे सामने. जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटई आयोजित स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. 21वे पर्व यात सर्व. परत एक वेळा फुलर लेनचा बॉल होता. बॅकलिफ्टला थोडंसं खाली ठेवलं, ऑन साईडला दिशा दिली आणि त्यातल्या त्यात एक धाव इथे कंप्लीट केली जाते. दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून 9 धावा आता स्कोर बोर्डवर आहेत. अजय जडेजा स्टँड, संदीप पाटील स्टँड, द्वारकानाथ संसगिरी नुकतंच ज्यांचं निधन झालं त्यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली दिली. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर स्टँड, कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी स्टँड, स्मृती मंदना हा स्टँड पाहायला मिळतोय. भारताची कर्णधार मिताली राज यांचं स्टँड आहे आणि इथे पंचांकडे अपील होती आणि LBWच्या स्वरूपामध्ये विकेट आलेली आहे. योगीराज बिल्डर अँड डेव्हलपर विकेट. अनिल सीताराम मात्रे हॅट्रिक साठी 3000 रुपयाचं पारितोषिक नांदिवली या टीम साठी आहे. हॅट्रिक घेतली, 3000 रुपयाचं पारितोषिक. ऍक्शन रिप्ले. स्वीप करण्याचा प्रयत्न, मागच्या पायावर जाऊन बॉल आदळला आणि मग काय, पंचांचा इशारा, फलंदाज बाद. विकेट आली आहे. पहिला फलंदाज जो LBWच्या स्वरूपामध्ये बाद झाला या स्पर्धेमध्ये. फर्स्ट LBW विकेट. पुढचा बॉल सचिन. इनफिल्डच्या वरून खूपच देखणा सुंदर लाजवाब राजस फटका इथे सजवलाय, परंतु एक्स्ट्रा कव्हर मध्ये जोपर्यंत बॉल अडवला जाईल तोपर्यंत 2 धावा इथे मिळताना दिसतात. रनिंग बिटवीन द विकेट
चांगली इथे पाहायला मिळाली. ओव्हर नंबर 1 चा खेळ इथे संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्डवर धावा पाहायला मिळतात. नेल्सन आकडा गाठलाय, धावा झाल्यात स्कोर बोर्डवर 11. अकरा धावा झाल्यात. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. सुरुवात महत्वाची असते कुठल्याही क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये. ज्या वेळेला तुम्ही टॉस पराभूत होता त्यानंतर तुमच्याकडे ती जबाबदारी असते की बॅटिंग करायची आहे आणि बॅटिंग करत असताना या मैदानामध्ये धावा करणं गरजेचे आहेत. सुरुवात 11 धावांची आहे. विल बिगन म्हणावं लागेल. स्टार्ट चांगला मिळालाय, सुरुवात धडाक्यात. परंतु दुसरं षटक पिंटू मात्रे पहिला बॉल बॅकफुटला जात असताना खेळलाय. शॉर्ट कव्हर रिजन मध्ये तिथे सिंगल मिळताना दिसेल. या सिंगल नंतर टीमची धावसंख्या 12. एक फलंदाज बाद झालाय. नेल्सन आकडा स्क्रीनवर होता, त्याच्यामध्ये एका धावेची भर आपल्याला पाहायला मिळते. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक पर्व 21, सपोर्टेड बाय मुक्त अँड योगीराज, पावर्ड बाय माय हेवन, को पावर्ड बाय शांतिरत्न ग्रुप, द सिनेट असोसिएटेड बाय डॉटमन लॅबोरेटरीज प्रायव्हेट लिमिटेड अँड .9. रिव्हर्स स्वीप, पॉइंटला फिल्डिंग चांगली, परंतु त्याच्या अगोदर काय घडलं हे पाहायचंय. आय थिंक हिट विकेटच्या स्वरूपात फलंदाज बाद झालाय असं दिसतंय आणि हो जावं लागेल डगआउटच्या दिशेने. फलंदाज बाद होईल. मोठी विकेट आली आहे, दुसरी विकेट गमावली आहे. दुसरा मोठा धक्का बसतोय. बॅटिंग करणारा संघ भालला, भरपूर क्रिजच्या आतमध्ये गेला आणि पहा मागचा जो पाय होता तो स्टंपला लागला आणि त्यामुळे हा फलंदाज इथे बाद होतोय. विकेट आलेली आहे. योगीराज बिल्डर अँड डेव्हलपर विकेट. विकेट आलाय. नवीन फलंदाज आता फलंदाजीसाठी प्रमोद सोरखादे. न्यू मॅन इन प्रमोद. टार्गेट या मॅच मध्ये सेट करावं लागेल. एक सन्मानजनक धावसंख्या उभारणं गरजेचं आहे. वेगवेगळ्या अँगलने, साइड अँगल व्ह्यू, फ्रंट अँगल व्ह्यू, वेगवेगळ्या अँगलने तुमच्यापर्यंत या स्पर्धेचं टेलिकास्ट केलं जाईल. पुढचा बॉल, अंपायरचा सिग्नल नो बॉल आलाय. डीप मध्ये फिल्डर येईल तोपर्यंत दुसरा धावेचा प्रयत्न इथे केला जाईल. आणि मला वाटतं स्क्वेअर ऑफ द विकेट, जर मी बरोबर असेल तर विकेट कीपरच्या मागे एक्स्ट्रा प्लेयर सजवण्यात आलेले आहेत. 3 पेक्षा जास्त फिल्डर जर तुम्ही सजवाल विकेट कीपरच्या मागे स्क्वेअर ऑफ द विकेट, मग थोडंसं कठीण काम जाईल तुमच्यासाठी. स्पर्धेवर काटेकोर नजर असते. या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय विनोदजी रतन पाटील साहेब यांची. फर्स्ट एड किट, कुठल्याही खेळाडूला दुखापत होणार नाही याची काळजी तर सातत्याने आपण घेतच असतो. डॉक्टरची पूर्ण टीम इथे उपस्थित आहे या स्पर्धेसाठी. मागे फटका इथे सजवला. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक, जास्त आतमध्ये जाऊन बॉलला फेकला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. 4 धावांसाठी चौकार. मुक्ता कन्स्ट्रक्शन टुगेदरनेस चौकार आलाय आणि तेवढंच मागे जाऊन मारलाय का हे चेक केलं जाईल. स्टंपच्या मागे जाऊन हा फटका सजवलाय का बॅटरने, याच्यासाठी पंचांनी चेक करायला सांगितलंय.
सोनारपाडा टीम लगेचच संपर्क साधा. या स्पर्धेमध्ये काटई, निळजे, घारिवली, उसारगर, संदप, नांदिवली आणि सागाव हे संघ जर टॉप 4 मध्ये सेमी फायनल मध्ये दाखल झाले तर 21,000 रुपयाचं पारितोषिक इथे दिलं जाणार आहे. आदरणीय काशीनाथजी काना पाटील यांच्या वतीने पारितोषिक आणि त्याची घोषणा करण्यात येते. काटई, निळजे, घारिवली, उसारगर, संदप, नांदिवली आणि सागाव हे संघ जर टॉप 4 म्हणजे सेमी फायनल मध्ये दाखल झाले तर त्यांच्यासाठी एक्स्ट्रा 21,000 रुपयाचं पारितोषिक काशीनाथजी पाटील यांच्या वतीने इथे जाहीर करण्यात येत आहे. डिसिजन पेंडिंग आहे. फलंदाजाने स्टंपच्या मागे जाऊन हा फटका सजवला का याच्याविषयी सध्या ती चर्चा सुरू होती. टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आलेली आहे आणि थोड्याच वेळात हा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. स्वर्गीय रघुनाथ काळन क्रीडा संकुल हेतूटने ते आपण आहोत. तकदीरजी काळन यांच्या अतिशय जवळचं असं हे व्यक्तिमत्व आणि त्यांच्याच नावाने त्यांच्या सन्मानार्थ आणि त्यांच्या स्मरणार्थ या क्रीडा नगरीला स्वर्गीय रघुनाथ काळन क्रीडा संकुल हे नाव देण्यात आलं. आणि स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक पर्व 21 या क्रीडांगणावर दुसऱ्यांदा रंगताना आपल्याला पाहायला मिळतंय. सपोर्टेड बाय मुक्ता अँड योगीराज, पावर्ड बाय माय हेवन, को पावर्ड बाय शांतिरत्न ग्रुप द सिनेट, असोसिएटेड बाय डॉटमंड लॅबोरेटरीज प्रायव्हेट लिमिटेड अँड .9. आज पहिला दिवस या स्पर्धेचा. स्पर्धेचे शिल्पकार, या स्पर्धेचे जनक कल्याण डोंबिवली ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आदरणीय विनोदजी रतन पाटील साहेब आणि त्यातल्या त्यात प्रेक्षक कक्षामध्ये देखील आता गर्दी वाढू लागली आहे. हा चौकार घोषित करण्यात आलेला आहे. तर 4 धावा मिळतील आणि टाळ्यांचा गजर होतो. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर आकार घेते. धावा झालेल्या आहेत 19 धावा स्कोअर बोर्डवर आहेत. प्रमोद सोरखादे स्ट्रायकिंग इनला खेळतोय. चांगला फटका सजवलाय. लेफ्ट हँडेड बॅटर. षटक क्रमांक 2. बॅटचं कनेक्शन समोर होतं, नंतर तो स्टंपच्या मागे गेला. यावेळेला उलटा स्विच हिट आणि इथे झेल टिपला जाईल. मोठी विकेट येते. ज्याने चौकार मारला त्याचाच काटा काढलाय. फलंदाज बाद. योगीराज बिल्डर अँड डेव्हलपर विकेट. मैदानामध्ये जाईल प्रतिम असं संगीत DJ हंश, चंद्रकांतजी फुटाणे यांच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवलं जात आहे आणि त्यातल्या त्यात हा संपूर्ण इव्हेंट मॅनेज केलाय अल्टिमेट इव्हेंट. पल्लवी नायर आणि त्यांची संपूर्ण टीम, त्यांचे कौतुक करावं तेवढं कमी आहे. आणि त्यातल्या त्यात आपली संपूर्ण फौज म्हणजेच जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटई यांच्या माध्यमातून ही स्पर्धा तुमच्या समोर येते. प्रसिद्ध उद्योगपती आदरणीय विजयजी रतन पाटील साहेब देखील इथे उपस्थित आहेत आणि या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आपण माजी आमदार दादा रमेशजी रतन पाटील साहेब यांच्या उपस्थितीमध्ये पार पाडला. बॅकफुटला जात असताना चांगला पंच होता, परंतु तिथे दर्जेदार फिल्डिंग, रनआउटची देखील संधी होती आणि आता ओव्हरथ्रोच्या स्वरूपात धाव मिळताना दिसेल. एका धावेला महत्व आहे या स्पर्धेमध्ये. अनेक संघ एका धावेने देखील पराभूत होत असताना आपण पाहिलेले आहेत या स्पर्धेमध्ये. विकेट्सला तेवढंच महत्व आहे कारण कल्याण डोंबिवली ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट संघटनेअंतर्गत ही स्पर्धा आपण खेळवतो आणि त्यातल्या त्यात विकेटला खूप महत्व आहे. साईड अँगल व्ह्यू, भरपूर क्लोज कॉल होता. बैठक बॉल हवेत आहे, डीप मध्ये फिल्डर नाहीये, बॉल चाललाय सीमा रेषेच्या दिशेने. पाहूया पंचांचा इशारा काय येतोय. हा येतोय मुक्ता कन्स्ट्रक्शन टुगेदरनेस, चौकार.
चार धावा येत आहेत. चौकाराच्या माध्यमातून धावसंख्येला आकार येतोय. 4 धावांबरोबर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 24 धावा. श्याम पाटील यांचं ड्रीम मेकर्स डान्स अकॅडमी हे देखील आपल्या बरोबर नृत्य कक्षामध्ये चांगले डान्स पेश करतात. ऑन साइडला ऑन ड्राईव्ह इथे दाखवलाय. डीप मध्ये फिल्डर आहे. सिंगल तिथे मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थोडासा फंबल झाला. त्याचा फायदा उचललाय. एका धावेचं महत्व वाढतं या क्रीडांगणावर. 2 धावा मिळताना दिसतील. रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली आहे. आणि डबल बरोबर टीमची धावसंख्या 26. फलंदाज तेजस आणि तेजसच्या बरोबरीने फलंदाजीसाठी निहाल मैदानामध्ये आहे. तेजसने आतापर्यंत 3 धावा केल्यात. निहालच्या खात्यामध्ये 7 धावा आहेत. सलामीसाठी आला होता निहाल. परत एक वेळा ऑन ड्राईव्ह दाखवलाय. कॅपमध्ये ट्रॅव्हल होतोय. बॉल डीप मध्ये फिल्डर आहे. परत एक वेळा चूक झाली आणि त्याचा फायदा उचलतायत हे दोन्ही फलंदाज. अमोल होता डीप मध्ये. डबल बरोबर टीमची धावसंख्या आकार घेते. धावा वाढतायत. धावा झाल्यात 28. 3 फलंदाज बाद. टीम भाळ नांदिवलीच्या विरुद्ध खेळत असताना या मॅच मध्ये अस्टम विजन कॅम आणि वेगवेगळ्या कॅमेऱ्या अंतर्गत या स्पर्धेचं टेलिकास्ट चित्रण केलं जात आहे यूट्यूब वाहिनीला 70 स्पोर्ट्सवर. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक. फुलर लेनचा बॉल होता. खोदून काढला. ऑन साइडला डीप मध्ये फिल्डर आहे. लॉंग ऑनला आतापर्यंत टार्गेट केलं या ओव्हरमध्ये. जास्त जागा दिलेली नाहीये गोलंदाजाने. कौतुक व्हायला पाहिजे सचिनचं. बरोबर टप्प्यावर गोलंदाजी करताना दिसतोय. जास्त रूम दिलेला नाहीये. हात उघडण्याची संधी नाहीये. प्रोजेक्टेड स्कोर जर पाहिला तर या सरासरीने खेळत राहिले तर 60च्या आसपासचं टार्गेट सेट होऊ शकतं. 12ची सरासरी राखण्यामध्ये आतापर्यंत यश आलंय. 2 ओव्हरमध्ये धावा होत्या स्कोर बोर्डवर 24. तिसरं षटक सध्या सुरू आहे. धावा झाल्यात 29. परत एक वेळा पायात बॉल होता. परत एक वेळा लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह. डीप मध्ये फिल्डर आहे. माडिश लॉंग ऑनला बॉल अडवेल तोपर्यंत 2 धावा घ्यायचा प्रयत्न होता परंतु थांबलाय. एकच धाव मिळताना दिसेल. अमोलचा पाठलाग करतोय बॉल कारण त्या क्षेत्रामध्ये सातत्याने बॉल ट्रॅव्हल होतोय. 30 धावा स्कोर बोर्डवर आहेत. नांदिवली टीमने टॉस जिंकलाय. उशिरा जे प्रेक्षक इथे आलेले आहेत किंवा यूट्यूब वाहिनीला जोडले गेलेले आहेत त्यांच्या माहितीसाठी टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय नांदिवली टीमने घेतला होता भाल टीमच्या विरुद्ध. लाजवाब क्लासी कव्हर ड्राईव्ह. डीप मध्ये फिल्डर आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. 2 धावा इथे घेण्याची संधी आणि 2 धावा इथे मिळवल्यात. केतन मात्रेने हा बॉल अडवलाय डीप मध्ये. लाजवाब फिल्डिंग. 2 धावा रोखू शकणार नाही. दुपारचं सत्र आहे. दुपारच्या सत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. हळूहळू उन्हाचा तडाखा देखील आपल्याला बसतोय परंतु प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. प्रत्येक स्टँडमध्ये आता प्रेक्षक वाढू लागलेत. अजय जडेजा स्टँड, संदीप पाटील, स्वर्गीय द्वारकानाथ संसगिरी स्टँड. फुलर लेनचा बॉल होता. परत एक वेळा खोदून काढला. ऑन साइडला डीप मध्ये फिल्डर येतात. मिड विकेट रिजन मध्ये दुसरा धावेचा प्रयत्न. एका हाताने बॉल अडवलाय. विकेश पाटीलने 2 धावा तत्पूर्वी मिळतील. टीमची धावसंख्या पुढे जाते. धावा वाढतात. धावा झाल्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 34 धावा. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 34 धावा झालेल्या आहेत. आता लगेचच आपण जाऊया प्लेयर डगआउट मध्ये. थँक्यू कुणाल. माझ्यासोबत समीर म्हात्रे. भाल संघ सध्या चांगल्या स्थितीमध्ये चांगल्या पोझिशनमध्ये आहेत. 34 धावा कुठल्या आहेत. 10च्या पलीकडे सरासरी आहे. 3 विकेट गमावले आहेत. आणि मला असं वाटतं की समीर सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर तुझा की निहाल म्हात्रे अजूनही बॅटिंग करतोय. काय त्याबद्दल? तेजस आणि निहाल बॅटिंग कर. ते तिथं थांबले तर 60+ रन काढू शकतात. अनुभवी खेळाडूबद्दल मी चर्चा करेन. भाल संघात सोमनाथ राणे माझ्या संघात आपल्याला बघायला मिळत नाहीये. काय कारण आहे नक्की आज संघामध्ये तो खेळ आपल्याला बघायला मिळत नाहीये? थोडा इंजर्ड आहे तो. त्याच्यामुळे खेळत नाही तो. नेक्स्ट टाइम असेल तो संघात. त्याचा एक्सपिरियन्स कसा असतो आपल्या संघामध्ये खेळण्यासाठी? त्याची खूप कमी वाजते आम्हाला कारण का तो एक खूप स्पर्धेबद्दल 2 शब्द. यावर्षी एक नवीन आयोजमेंट, नवीन मॅनेजमेंट, नवीन आपण बघतो एक नवीन चेहरा या स्पर्धेचा बघायला मिळतो. एक स्पर्धेमध्ये डे नाईट क्रिकेट टुर्नामेंट तुला स्पर्धेमध्ये बघायला मिळणार आहे. काय म्हणशील स्पर्धेच्या आयोजनाबद्दल? स्पर्धेबद्दल बोलत तेवढं कमीच आहे. इथं आम्हाला खेळायला दिल्याबद्दल त्यांचे धन्यवाद. थँक्यू सो मच. 34 धावा धावफलकावर आहेत आणि अजून 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. अपेक्षा करूया किंवा त्यांचा सुद्धा संघनायक अपेक्षा करतो की चांगली बॅटिंग व्हावी. 60च्या पलीकडे धावसंख्या आम्ही कुठू शकतो एवढी या 2 फलंदाजांमध्ये बघायचं आहे. त्या मुवमेंटला 2 फलंदाज काय कमाल करणार. पण तोपर्यंत 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. ऐकूया आपण एकदा कॉमेंट्री बॉक्समधून कुणाल दाते यांचा आवाज. धन्यवाद. थँक्यू सो मच. नाव बॅक टू क्रिकेट. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचंच.
स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक 21वे पर्व, यातच सर्व. ड्रिंक्स ब्रेक नुकताच मैदानामध्ये झाला होता. ही A1 जोडी सध्या तुमच्या स्क्रीनवर आहे. लक्ष्मण चौधरी म्हणजेच लक्की आणि दुसऱ्या बाजूला प्रफुल्ल पाटील. सकाळी 8 वाजता हे दररोज इथे उपस्थित राहतील. आजपासून पुढील 13 दिवस आणि या संपूर्ण स्पर्धेच्या पहिल्या मॅचची जबाबदारी यांच्या खांद्यावर दरवर्षी आपल्याला पाहायला मिळते. आणि यावर्षी मला वाटतं एक संघ देखील त्यांचा इन ॲक्शन आपल्याला खुल्या गटामध्ये पाहायला मिळेल, RN11 या नावाने. तर 34 धावा झाल्या, 3 फलंदाज बाद. नाव बॅक टू क्रिकेट. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचंच या क्रीडा नगरीमध्ये, या भव्य दिव्य क्रिकेटच्या सोहळ्यामध्ये. साहसाचा महासंग्राम, भारतातील अग्रमानांकित स्पर्धा, त्या स्पर्धेची चर्चा सातत्याने टेनिस बॉल क्रिकेटच्या वर्तुळात होत असते. ती स्पर्धा तुमच्या भेटीला आली आहे. इथून पुढे 13 दिवस ही स्पर्धा रंगेल. पहिला बॉल लॉफ्ट केलाय, बॉल हवेत आहे, डीप मध्ये फिल्डर आहे, लॉंग ऑनला जजमेंट भारी. अमोलने हा झेल टिपलाय. सातत्याने अमोलचा पाठलागच करत होता हा बॉल आणि त्याच्या हातामध्ये जाऊन हा बॉल विसवलाय. अमोलने झेल टिपलाय, फलंदाज बाद. डान्स अकॅडमी श्याम पाटील यांची ही डान्स अकॅडमी आहे आणि त्यांच्या माध्यमातून खूप चांगलं दृश्य आणि ते नृत्य सादर केलं गेलं. प्रीत बेंद्रेचा हा आवाज आहे आणि हे आमचे प्रेक्षक आहेत जे नेहमीच या क्रिकेटच्या स्पर्धेवर भरभरून प्रेम करत असतात, मोठ्या संख्येने येत असतात. चला, वेळेच्या बाबतीत सहकार्य करा, लगेच फिल्डिंग सजवून घ्या. टायमर सेट असतो, 25 मिनिटांमध्ये तुम्हाला एक इनिंग, एक डाव कंप्लीट करणं गरजेचं आहे. प्रेक्षक स्टँडमध्ये हळूहळू गर्दी वाढू लागली आहे. हे दर्दी प्रेक्षक आहेत, गर्दी वाढणारच आहे. इथून पुढे हा क्रिकेटचा महासंग्राम असा सुरू राहणार आहे. ग्रामीण गटामध्ये 48 टीम खेळताना आपल्याला पाहायला मिळणारच आहेत. 34 धावा, 4 फलंदाज बाद. अंपायरचा सिग्नल, वाईड बॉल, एक्स्ट्रा रन मिळेल. अवांतरच्या स्वरूपामध्ये धावेमध्ये भर पडते. यश गोलंदाजीसाठी एक्स्ट्रा आतापर्यंत 2 आल्यात, त्याच्यामध्ये वाईड बॉल, एक नो बॉल आलाय. 2 एक्स्ट्रा. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 35. जास्त शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि प्रत्येक फलंदाजाला माहिती असणं गरजेचं असतं आपला ऑफ स्टंप कुठे, तो तिथेच असतो. परंतु तुम्ही पंचांकडून ज्यावेळेला गार्ड घेता ती महत्वाची गोष्ट आहे. एक्झॅक्ट तुम्ही लेग स्टंपवर उभे आहात, मिडल स्टिकला उभे आहात, ऑफ स्टंपला उभे आहात, परंतु इथे जास्त बाहेर निघाल्यानंतर हा बॉल छान वळवलाय. सरळ बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये, डॉट बॉल. चांगली कामगिरी. यश गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. परत एक वेळा हा फुलटॉस होता, मागे खेळलाय, शॉर्ट फाईन लेगला. चांगली फिल्डिंग, नक्की धावा वाचवल्यात. मेजवानीचं स्वरूप होतं, आहेर दिला होता ऑलमोस्ट बॅटरला, परंतु तो स्वीकारता आलेला नाहीये. हे गिफ्ट होतं. तेवढी चांगली फिल्डिंग. 36 धावा, 4 फलंदाज बाद. ओव्हर नंबर 4 सध्या प्रगतीपथावर. 5-5 षटकांच्या मॅचेस. पुढचा बॉल यशचा. परत एक वेळा ऑन साइडला बॉलला फिरवलंय, डीप मध्ये फिल्डर आहे. वा वा वा, काय झेल तिथे टिपलाय. अप्रतिम, दर्जेदार. विकेश पाटीलच्या हातामध्ये हा झेल विसावतोय. फलंदाज बाद. निम्मा संघ गारद केलाय. विकेट आली आहे. योगीराज बिल्डर अँड डेव्हलपर विकेट.
फलंदाज तेजस मात्रे तो पाहतच राहिला. हे शक्य कसं काय होऊ शकतं, हा आश्चर्याचा धक्का होता त्याच्यासाठी. आणि दुसऱ्या बाजूला विकेशने झेल टिपल्यानंतर यश तर आलिंगन देत असताना पाहायला मिळाला. हा एकीचा खेळ आहे, हा एकात्मतेचा खेळ आहे, हा गावाच्या प्रतिष्ठेचा खेळ आहे आणि ती प्रतिष्ठा पणाला लागलेलीच असते. या स्पर्धेमध्ये प्रवेश मिळाल्यानंतर सराव सत्र सुरू होतात. या स्पर्धेमध्ये प्रवेश मिळाल्यानंतर संध्याकाळी चर्चा सुरू होतात की कशी तयारी करायची आहे, कुठल्या टीमच्या विरुद्ध काय प्लॅनिंग करायची आहे, विरोधी टीमचा खेळाडू कोणता चांगली बॅटिंग करतो त्याच्या विरुद्ध कोणता गोलंदाज आपल्याकडून चांगली कामगिरी करू शकतो, याच्यासाठी मीटिंग्स होतात. टॉस जिंकल्यानंतर काय निर्णय घ्यायचे आहेत, कसं प्लॅनिंग करायचं आहे, कशी रणनीती आखायची आहे, याच्याविषयी चर्चा होते. गाव एकत्र येतं आणि त्याचमुळे या स्पर्धेचं महत्त्व वाढतं, त्याचमुळे या स्पर्धेची चर्चा होते. आणि त्यातल्या त्यात फक्त ₹1 प्रवेश फी आहे या स्पर्धेची ग्रामीण गटामध्ये. जागेवरूनच फुटवर्क नव्हतं आणि इथे मात्र पंचांचा इशारा व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन इथे मिळताना दिसेल. नुकतंच गाणं देखील तुम्ही ऐकलं. एकच वादा आपला राजू दादा म्हणजेच आदरणीय प्रमोदजी रतन पाटील साहेब यांनी जो शब्द दिला होता, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, आणि विनोदजी रतन पाटील यांनी ते अंमलात आणलं, इम्प्लिमेंट केलं. त्याचमुळे फक्त ₹1 प्रवेश फी घेत असताना या स्पर्धेमध्ये 48 ग्रामीण संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. शॉर्ट बॉलचा वापर होता, पुल करण्याचा प्रयत्न होता, बॉल मागे चाललाय, विकेट किपर बॅटर दोन्ही बीट होत आहेत. तोपर्यंत बायचा इशारा ते पंच घोषित करतात. एक्स्ट्रा रन मिळताना दिसेल. आणि या स्पर्धेमध्ये ग्रामीण गटामध्ये पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आहे ₹5,55,000 व आकर्षक ट्रॉफी. द्वितीय पारितोषिक ₹3,55,000 रोख व आकर्षक ट्रॉफी. तृतीय पारितोषिक ₹2,55,000 रोख व आकर्षक ट्रॉफी. चतुर्थ पारितोषिक ₹2,55,000 रोख व आकर्षक ट्रॉफी. मालिकावीरासाठी ती कार दिली जाणार आहे, मारुती सुझुकी स्विफ्ट. बेस्ट बॅटर बेस्ट बॉलर यांच्यासाठी होंडा ॲक्टिवा या बाईक्स दिल्या जाणार आहेत. त्याचबरोबर मालिकावीर 40+ साठी देखील एक बाईक दिली जाणार आहे. मालिकावीर शहरी गटामध्ये रॉयल एनफिल्ड बुलेट ही बाईक दिली जाणार आहे. त्यामुळे चर्चा आहे या स्पर्धेची. ऑन साइडला बॉल हवेत आहे, भरपूर उंच गेलाय, कॅच इटचा कॉल. डीप मध्ये 2 फिल्डर आहेत, शेवटी हुलकावणी दिली आहे. बॉल सीमारेषा पलीकडे, 10 धिरकीट 10, हा गेलाय 6, हा येतोय षटकार आणि सिक्सर, माय हेवन सिक्सर. षटकार आलाय, कार्तिकने तो झेल सोडला. कार्तिकच्या हाताला चाटून बॉल गेला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावा येतात. या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 11ची सरासरी गाठली. धावा झालेल्या 44 धावा. त्याचबरोबर कल्याण भिवंडी आणि रायगड हा देखील ग्रुप या स्पर्धेमध्ये खेळणार आहे. त्यांच्यासाठी देखील मोटरसायकल बाईक या स्पर्धेमध्ये मालिकावीरच्या स्वरूपात दिली जाणार आहे. 18 तारखेपासून ही स्पर्धा तुमच्या भेटीला आली आहे. म्हणजेच आजपासून या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडल्यानंतर ही क्रिकेटची स्पर्धा तुमच्या समोर रंगण्यासाठी तयार आहे. तर 2 मार्चपर्यंत हा क्रिकेटचा महासंग्राम तुमच्या भेटीला येईल. शहरी गटामध्ये ज्या वेळेला आपण ही स्पर्धा घेऊन येऊ त्यावेळेला डे अँड नाईट फॉर्मॅटमध्ये ही क्रिकेटची स्पर्धा दुपारी 1 वाजल्यापासून तुमच्या भेटीला येईल. हे प्रेक्षक आतुर असतात ही स्पर्धा संपन्न होत असताना. प्रचंड गर्दी आजपासूनच सुरू झालेली आहे या स्पर्धेसाठी. दर्दी मायबाप प्रेक्षक आपलं स्वागत आहे. कटर, चांगला कटर, सरळ बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये पडल्यानंतर विकेट कीपरचा वेध घेतला जातोय. डॉट बॉल पकडून टाकलेला हा बॉल आहे. ऑफ ब्रेक गोलंदाजाचा लेफ्टी बॅटरसाठी हा लेग कटर होतोय, बाहेर निघाला. चांगला टर्न प्राप्त केलाय. बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. गोलंदाज अमोल पुढे सरसावलाय, बॉल हवेत चाललाय, डीप मध्ये फिल्डर आहे परंतु जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी दणक्यात दिलाय आहेर. बॉल गेलाय वावरा बाहेर, हाय तो षटकार.
फलंदाज निखिलच्या बॅटमधून हा सिक्सर येतोय. चांगलं टायमिंग, प्रॉपर षटकार इथे पाहायला मिळाला. पुढे सरसावत असताना लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह 6 धावा इथे वसूल केल्यात. बॅक टू द बॉलर खेळलाय. डीप मध्ये फिल्डर येत आहेत. ऑफ ड्राईव्ह करत असताना स्ट्रेट फिल्डर येत असताना तिथे थोडासा फंबल झालाय. शेवटच्या क्षणाला हा दबाव इथे आहे आणि जो चांगला झेलेल तो जिंकेल या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये. 2 धावा मिळताना दिसतील. डबल बरोबर टीमची धावसंख्या पुढे जाते. धावा झालेल्या आहेत 52. जे दुर्गामाता क्रिकेट संघ काटईचे हे सर्वच आयोजक आणि त्यातल्या त्यात तारिफ सय्यद यांना तिथे दाखवलं जात आहे. आदरणीय विनोदजी रतन पाटील साहेब तिथे उपस्थित आहेत. या स्पर्धेवर करडी नजर या सगळ्यांची असते. केजू मुंडे तिथे आहेत. अनंत पाटील तिथे आहेत. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न होता. स्लॉक करायचा होता. डीप मध्ये फिल्डर येतात. अलॉंग द कार्पेट बॉल चालला मिड विकेट रिजन मध्ये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि 2 धावा घेऊन जाईल दोन्ही फलंदाज. निखिल टाळ्यांचा कडकडाट. टाळ्या वाजतात कारण त्यांना माहिती आहे या धावेंचं काय महत्व आहे. नेक्स्ट मॅच टॉस साठी उपस्थित राहायचं. सोनारपाडा आणि पडले संघ इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतील आज या पहिल्या दिवसाच्या खेळामध्ये. टीम सोनारपाडा आणि पडले, त्यानंतर उसरगर आणि देसाई बी, त्यानंतर पिसवली आणि उत्तर शिव असे सामने आपल्याला पाहायला मिळतील. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. मागच्या वर्षी पडले संघाने 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं होतं या स्पर्धेमध्ये. शफल झालाय. बॅकफुटला जात असताना पुल केलाय. पॉवरफुल, ब्युटिफुल, डिलाइटफुल आणि हा फटका लागलाय बरोबर कटआउटला विनोदजी रतन पाटील साहेब यांच्या आणि त्याचमुळे काशीनाथ कान्हा पाटील यांच्या वतीने पारितोषिक पटकावलेलं आहे फलंदाजाने 2000 रुपयाचं. तर षटकार आलाय. पहा विनोदजी रतन पाटील साहेब यांच्या कटआउटला हा पहिला षटकार लागलाय. शिस्त ज्यांनी टेनिस बॉल क्रिकेटला आणली, कल्याण डोंबिवलीच्या क्रिकेटला आणली आणि ते आयोजक देखील आहेत या स्पर्धेचे. स्टेप आउट करून बॅक टू द बॉलर खेळला. डीप मध्ये फिल्डर येत आहेत. लॉंग ऑफ रिजन मध्ये बॉल अडवला जाईल आणि यावेळेला 2 धावा घेऊन जाईल फलंदाज. निखिलच्या खात्यामध्ये या 2 धावा. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 62-63 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 63 टू विन. 63 धावा करायच्या दुसऱ्या डावामध्ये ज्यावेळेला फलंदाजीसाठी संघ येईल. नांदिवली टॉस जिंकला होता. नांदिवलीने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता आणि धावा झाल्यात. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर 62-63 धावसंख्येचा पाठलाग आता दुसऱ्या डावामध्ये सुरू होईल आणि यानंतरचा सामना सोनारपाडा विरुद्ध पडले या 2 टीमच्या दरम्यान होईल. टॉसची वेळ झाली आहे आणि त्यामुळे आता कुठेही वेळ न घेता आपण लगेचच आपल्या टॉस कक्षामध्ये जाणार आहोत जिथे टॉस केला जाईल. संघ आहेत सोनारपाडा आणि त्यांच्या विरुद्ध पडले. हे 2 संघ इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतील. त्यापूर्वी सध्या आपल्या स्क्रीनवर प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात. आज मोठ्या संख्येने प्रेक्षक इथे उपस्थित झालेले आहेत. परंतु आता वेळ झालेली आहे टॉसची. जाऊया टॉस बॉक्समध्ये. जाऊया प्रसाद परब यांच्याकडे. हॅलो. हॅलो हॅलो. तर गोपीनाथजी खरबे यांना विनंती करतो की आपल्या शुभस्थ आपण हा टॉस करावा दादा. गोपीनाथजी खरबे यांच्या शुभस्थे टॉस होईल. टॉसची माहिती दोन्ही संघनायकांना आहे. एकावरला काटे, एकावरला तुम्ही पाहताय स्वर्गरत्न वाडील क्रीडा नगरी स्पर्धेचा लोगो आहे आणि गोपीनाथजी खरबे साहेबांच्या शुभस्थे टॉस होणार आहे.
गोपीनाथजी खरवे यांच्या शुभ हस्ते टॉस इथे कंप्लीट होईल. कॉल कोण करणार आहे आधी डिसाईड करा. चला वैभव. ओके, स्वर्गीय रतन भाऊ असा कॉल केलेला आहे आणि जयदुर्गा क्रिकेट संघ काटे असा आलेला आहे. तर योगेशने टॉस जिंकला. योगेशला आपण कॉईन आपण गिफ्ट करूया. हॅलो हॅलो योगेश, तुझा डिसिजन, तुम्ही टॉस जिंकलेला आहे. डिसिजन तर मी नंतर सांगणार आहे, पण ग्रामीण क्रिकेटमध्ये मी सध्या बंद करत आहे. डिसिजन फक्त योगेश ठीक आहे. आपण थोडासा योगेश भाऊ झालेला आहे. वैभव, डिसिजन पेंडिंग आहे, पण या स्पर्धेबद्दल मी तुझ्याशी चर्चा करेन. वैभव, काय म्हणशील? गतवर्षी टॉप 4मध्ये आणि 3रा क्रमांक मी पटकावला. यावर्षी गावकऱ्यांच्या, आपल्या सपोर्टरच्या इथे निश्चित अपेक्षा वाढल्या आहेत, की त्यांच्याबद्दल काय म्हणशील? यावर्षी देखील आमचा टॉप 4मध्ये पोहोचण्याचा प्रयत्न असेल. खास करून कुठल्या खेळाडूंसाठी तू बोलशील की जे माझं चांगले खेळणं गरजेचं आहे, स्पर्धेमध्ये चांगला परफॉर्म करणं गरजेचं आहे? आता मी बहुतेक नवीन खेळाडूंना चान्स दिलेले आहे, त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत. शेवटचा प्रश्न, यावर्षी एक नवीन संकल्पना घेऊन क्रिकेट स्पर्धा बघायला मिळते. 16 ओपन संघ जे डे नाईट फॉर्ममध्ये खेळत आहेत, पण 48 सुद्धा काय कमी लेखून चांगला नाही, चांगला परफॉर्म त्याच्यामध्ये आपण बघतोय. या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल, यावर्षीबद्दल काय म्हणशील? आयोजन म्हणाल तर प्रत्येकाचं स्वप्न असतं इथे खेळण्याचं, आणि त्याच्यासाठी खूप मेहनत करतात सर्वजण. थँक्यू सो मच वैभव. थोड्यात आम्ही निश्चित तुझ्यापर्यंत पोहोचू, कारण नाणेफेक झाली, नाणेफेक जिंकलेली आहे ती संगणक सोनार पाडायच्या. त्याचा डिसिजन पेंडिंग आहे. काय गोष्टी निश्चित आम्ही ते चर्चा करतोय, तुमच्यापर्यंत डिसिजन पोहोचू. पण तत्पूर्वी आपण जाऊया समालोचन कक्षामध्ये, कारण दुसरं सत्र सुरू होतंय आणि आपण बघतोय की नांदिवली संघ उतरला बॅटिंगला. ऐकूया कॉमेंट्री बॉक्समधून आवाज दीपक पाटीलचा. धन्यवाद. हॅलो, थँक्यू सो मच प्रसादजी परब सर, थँक्यू सो मच कुणालजी दाते सर. जाऊया मॅचच्या उत्तरार्धाकडे, ज्या ठिकाणी नांदिवली संघाला हा सामना चेस करण्यासाठी गरज आहे ती तब्बल 63 या धावसंख्येची. सलामीची जोडी आपण पाहतोय, एका बाजूला प्रशांत, दुसऱ्या बाजूला विकेश. प्रशांत म्हात्रे आणि विकेश पाटील अशी सलामीची जोडी. 63चा टार्गेट आहे आणि चेस करायचा आहे. पहिलं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर भाल संघाकडून गोलंदाज विनोद मडवी. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. पाहूया उत्तरार्धामधली पहिला बॉल. पहिलाच बॉल, यावेळेस मात्र ड्राईव्ह केलाय. ऑफ ड्राईव्हचा लाजवाब फटका आहे. बॉल निघालाय तो सर सीमारेषेच्या दिशेनं. 4 धावा मिळतील. हा येतोय मुक्ता चौकार. नंबर मागणं जातं. चांगली सुरुवात, पहिलाच बॉलवर चौकार. ओ स्वीप केला, यावेळेस मात्र वळवलाय बॉल स्क्वेअर लेगकडे. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. सिंगल मिळेल. एकेरी धावसंख्या 1 ने पुढे जाईल. पडलेगावचे समाजसेवक आदरणीय दिलीपजी पाटील साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं सहर्ष स्वागत आहे. त्याचप्रमाणे काटेगावचे पोलीस पाटील आदरणीय बबनजी पाटील साहेब हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत. स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकामध्ये दोनही मान्यवरांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. समोर मिड ऑफ क्लिअर केलाय आणि बॉल चाललाय तो सरळ लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेनं. आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक या ओव्हर मधला येतोय. हा दुसरा मुक्ता चौकार. नवेली केले. दोनही फलंदाजांनी चौकारानं अकाउंट ओपन केलंय. खरं तर अनेक फलंदाज सकाळपासून आपण पाहिला, 6वा फलंदाज जो चौकारानं अकाउंट ओपन करतोय. व स्विच हिटचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. इनफिल्डमध्ये किंवा पॉइंटला डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला होता. गोलंदाजानं तर त्याच्यावरच विश्वास ठेवला होता, परंतु हिट झाला असता तर कदाचित ट्रबलमध्ये असता विकेश पाटील. बाल बचावला. धोकादायक धाव घेण्याचा प्रयत्न झाला होता तो टीम नांदिवलीकडून.
दोन्ही फलंदाज आपण पाहिले चौकारानंतर पुढच्याच बॉलवर सिंगल घेताना दिसलेत. स्ट्राईक रोटेशन तेवढाच विश्वास मात्र आपल्या साथी सहकार्यावर सुद्धा असायलाच हवा आणि एक चांगला, आणि जेव्हा तुम्ही आपल्या पार्टनरवर विश्वास ठेवताना एक चांगली भागीदारी पाहायला मिळते. समोर स्ट्रेट ड्राईव्ह, अगदी सरळ रेषेत हा फटका, लॉंग ऑफ द फिल्डर वेगानं त्या ठिकाणी पोहोचलाय. वैभव मात्रे चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी, परंतु 2 धावा या ठिकाणी प्राप्त झाल्या त्या टीम नांदिवलीला. 63चा पाठलाग करायचा, त्यामुळं सुरुवातीपासून ठरवलंय प्रशांत म्हात्रे आणि विकेश पाटीलला की पहिल्या ॲटलिस्ट 2 ओव्हर्समध्ये चांगल्या धावा अपेक्षित आहेत धावफलकावर, तरच मात्र या धावांचा पाठलाग होऊ शकतो. कारण एक चॅलेंजिंग टोटल आहे, आव्हानात्मक धावसंख्या उभी केले पहिल्यांदा बॅटिंग करत असताना टीम भालनं. पुढचा बॉल यावेळेस मात्र टॉपेज लागले, बॉल हवेत आहे आणि संधी आहे, क्षेत्ररक्षक सुद्धा आहे. या सिट्स कॅच घेतलेला आणि फलंदाज होईल बाद. प्रमोद आणि पहिला धक्का या ठिकाणी बसलाय तो टीम नांदिवलीला. ही विकेट येते, योगराज बिल्डर्स अँड डेव्हलपर्स विकेट. हॅलो, जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटईच्या वतीने एक महत्त्वपूर्ण सूचना आणि एक महत्त्वपूर्ण अनाउन्समेंट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. मित्रांनो, मी मगाशी देखील उल्लेख केला होता, आदरणीय प्रमोदजी रतन पाटील म्हणजेच आपले लाडके राजू दादा यांनी जो शब्द दिला होता तो पाळला आणि त्यातल्या त्यात आपण पाहिलं ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आणि आदरणीय विनोदजी रतन पाटील साहेब यांनी देखील त्याची अंमलबजावणी केली आणि त्याचमुळे 48 ग्रामीण टीमला आपण फक्त 1 रुपयामध्ये प्रवेश या स्पर्धेमध्ये दिलेला आहे. आणि आता महत्त्वाची सूचना अशी आहे, जे 48 संघ या स्पर्धेमध्ये खेळतात, पहिल्या राऊंडमध्ये जर कुठल्याही 2 टीमच्या दरम्यान वाटाघाटी किंवा तडजोड, त्याला आपल्या इंग्लिशमध्ये म्हटलं जातं, प्रचलित शब्द आहे कॉम्ब्रो, ते करताना जर तुम्ही आढळलात आणि जर जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटईच्या आयोजकांना या सर्व गोष्टी आढळल्या तर इथून पुढे तुमच्या टीमला या स्पर्धेमध्ये प्रवेश देण्यात येणार नाही. कमीत कमी 2 वर्ष तुमच्यावर या स्पर्धेमध्ये बंदी आणली जाईल, याची माहिती मी तुम्हाला आत्ताच पोहोचवतोय. त्याच्यामुळे पहिल्या राऊंडपासून कोणीच तशी वाटाघाटी किंवा कॉम्ब्रो करण्यासाठी जाऊ नका, ही नम्र विनंती. धन्यवाद. शिस्त आणि अनुशासन म्हणजेच स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक, आणि त्या शिस्तीचं पालन सगळ्यांनीच करायलाच हवं. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. इकडे मात्र चौकार आलाय, हा मुक्ता चौकार येत असताना टीमची टोटलमध्ये वाढ होईल, धावसंख्या जाऊन पोहोचले ती 16 या आकड्यावर. प्रथमेश मात्रेचा पहिलाच बॉल होता, यावेळेस मात्र 4 धावा मिळाल्या. सुरुवात चांगली झाली, खरं तर एक विकेट जरूर पाहायला मिळाली होती, परंतु तरी सुद्धा त्यानंतर सुद्धा लगेचच धावांना सुरुवात सुद्धा झाली. 63 चेस करायचं आहे, दुसरं षटक आहे. प्रथमेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. विकेश पाटील ऑन स्ट्राईक. ओ, यावेळेस मात्र उलटा फिरलाय, वाडे शॉट, काय कलात्मकता आहे, आणि बॉलला पाठवलं ते सरळ डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेनं. चेंडू सीमा रेषा पार, आणखीन एक मुक्ता चौकार. सुरुवातीपासूनच आक्रमकपणा पाहायला मिळालाय आणि म्हणूनच विकेश पाटीलच्या बॅटमधून 3 चौकार येताना दिसलेत. पहिल्या विकेटचं पतन झालं होतं, प्रशांत मात्रे बाद झाला होता चांगल्या सुरुवातीनंतर, परंतु तरी सुद्धा एका बाजूला मात्र संपूर्णपणे डावाची जबाबदारी विकेशनं घेतले. नवीन फलंदाज कार्तिक मात्रे आहेत, नॉन स्ट्राईक एंडला नुकतेच आलेले. 63चा पाठलाग करायचा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये थोडंसं टेन्शन आहे गोलंदाजावर सुद्धा, कारण ज्या पद्धतीनं बिनधास्तपणा दिसलाय, पूर्णपणे सेट होऊन आलाय नांदिवलीवरून
आणि अशाच आविर्भावामध्ये सध्याच्या घडीला 3 चौकार त्याने लगावले. चांगली फटकेबाजी सुरू आहे. थोडासा गोलंदाजांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न विकेश पाटीलकडून केला जातोय. राऊंड स्टम्प्सनं हा चेंडू यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी इनफिल्डमध्ये. फाईन लेगला तोपर्यंत 1 रन कंप्लीट होईल. इम्प्रुव्हायझिंग स्ट्रोक सध्याच्या घडीला सर्रासपणे हे फटके खेळले जातात. ऑफ स्टंपच्या बाहेर शफल होणं, त्यानंतर थोडंसं गुडघ्यावर बेंड होणं, बैठक मारणं, फाईन लेग, लॉंग लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग या क्षेत्रामध्ये, कारण बरंचसं क्षेत्र पाठीमागे मोकळं असतं. इनफिल्डला बीट केल्यानंतर तुम्हाला रन्स मिळतात आणि त्याचाच फायदा उठवताना सध्याच्या घडीला अनेक फलंदाज आपल्याला हेच क्रिकेट खेळताना दिसतात. थोडंसं अनऑर्थोडॉक्स आणि हे फटके पाहायला गेलं तर तेवढेच आकर्षक सुद्धा वाटतात. गोलंदाज प्रथमेश पुन्हा एकदा. राऊंड विकेटनं हा चेंडू यावेळेस मात्र खोलवर टप्प्याचा होता. ड्राईव्ह केला ऑन साईडला, एका हातामध्ये उचलण्याचा प्रयत्न झाला होता आणि तो उचलता आला नाही आणि त्याचीच संधी मात्र मिळाली आणि सिंगल इझिली कन्वर्टेड इनटू द डबल्स. या 2 धावा प्राप्त झाल्या टीम नांदिवलीला आणि धावसंख्या मात्र हळूहळू पुढे सरकत असताना 23 वर 23 रन्स ऑन अ बोर्ड नाव. चांगल्या पद्धतीनं सुरुवात करण्यात आले. जरूर एक फलंदाज बाद केला भाल संघानं, परंतु त्याचा तितकाही दबाव पडलेला दिसत नाहीये कारण धावफलक सातत्यानं हलता ठेवलाय आतापर्यंत. यावेळेस मात्र पूल केलाय ऑन साईड. वाडी लॉंग ऑन कडे चेंडू सरकत असताना पुन्हा एकदा हा थ्रो जाईल, परंतु तोपर्यंत रनिंग बिटवीन द विकेट स्मार्ट होते. एक धावेचं रूपांतर मात्र डबलमध्ये केलं जाते आणि जेव्हा अशा धावा येतात ना तेव्हा आपोआपच प्रतिस्पर्धी टीम क्षेत्ररक्षण करणाऱ्या सगळ्याच खेळाडूंवर एक वेगळा दबाव येतो. बऱ्याच वेळेला एखादी बाउंड्री गेल्यानंतर दबाव येताना दिसत नाहीये, तेवढा दबाव कधी कधी एक धावेचं रूपांतर 2 मध्ये 2चं 3 मध्ये झाल्यानंतर येत असतं. आणि सध्याच्या घडीला फलंदाज दोघंही आपण पाहतोय बिनधास्तपणा या फलंदाजांचा आणि कॉन्फिडन्सनं बॅटिंग केली जाते. त्यामुळे 63चा पाठलाग करण्यासाठी कंबर कसले असंच म्हणावं लागेल नांदिवली संघाच्या आघाडीच्या फलंदाजांकडून. प्रथमेश हा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप होता, थोडासा दुरून खेळण्याचा प्रयत्न, इनसाइड एज लागली, बॉल पाठीमागे सरकत असताना डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय आणि धावफलकावर धावा लागल्या त्या नांदिवली संघाच्या. 1 गडी बाद, 25 धावा, येणारे 18 बॉल आणि अजूनही 38 धावांची गरज आहे. नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल मॅच नंबर 4 सोनारपाडा विरुद्ध पडले. बिग फाईट. गतवर्षी पडले संघ 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी आहे या स्पर्धेचा, त्यामुळं तोच परफॉर्मन्स पुन्हा द्यायचा पुढच्या वर्षामध्ये एक थोडंसं प्रेशर असतं कारण कुठेतरी एक ट्रॉफी मिळालेली असते. तो आनंद मात्र संपूर्ण गावाला त्यांनी दिलेला असतो. ते आनंदाचे क्षण, ते विजयी क्षण आणि ते पुन्हा एकदा खरं तर डोळ्यामध्ये साठवण्यासाठी सगळेच जण गावकरी सुद्धा उत्सुक असतात. ही स्पर्धाच अशी आहे, अतूट, अवीट, अवर्णनीय आनंद देणारी स्पर्धा, निखळ मनोरंजन करणारी स्पर्धा आणि म्हणूनच या स्पर्धेकडे सातत्यानं पाहिलं गेलंय. यंदाचं 21ावं वर्ष परंतु धूमधडाक्यामध्ये साजरं होत असताना सगळ्याच क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत आहे. स्क्वॉड आपण पाहतोय नांदिवली संघ थोडासा रिलॅक्समध्ये आहे कारण 2 ओव्हर्समध्ये 25 धावा आल्यात, परंतु कमबॅक करावा लागेल. एक चांगलं षटक भाळला हवं आहे आणि ते जर पडलं तर नक्कीच. आणि या 3ऱ्या ओव्हरमध्ये जर कमी धावा, एखाद दुसरी विकेट या गोष्टी करतात आल्या, थोडासा दबाव टाकता आला गोलंदाजांना आणि क्षेत्ररक्षकांची साथ जर चांगली मिळाली तर भाल संघसुद्धा लगेचच या मॅचमध्ये कमबॅक करू शकतो कारण आव्हानात्मक धावसंख्या आहे. 63 साठी सुद्धा शेवटपर्यंत संघर्ष करावा लागू शकेल नांदिवली संघाला. पाहूया 3रं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल प्रमोद. प्रमोदचा हा बॉल अगदी हलक्या हाताने यावेळेस मात्र थोडासा स्क्वेअर लेगकडे खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव येते, सिंगल रन. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज आहे. डावखुऱ्या हाताचे गोलंदाज म्हटले ना की थोडंसं प्रेशर उजव्या हाताच्या फलंदाजांना असतंच मुळी, कारण कुठेतरी ती भीती असते डावखुऱ्या हाताच्या गोलंदाजांची कारण त्यांचा एक नॅचरल स्विंग असतो. बऱ्याच वेळेला चेंडू बाहेर वळतात आणि
काही फलंदाज तर अगोदरच थोडंसं दडपण घेऊन मनामध्ये त्या पद्धतीनं राहतात आणि बऱ्याच वेळेला डावखुरी हाताचे गोलंदाज म्हटले की मोठी मागणी व्यावसायिक जगतामध्ये सुद्धा डावखुरी हाताच्या गोलंदाजांना सातत्यानं आपल्याला पाहायला मिळते. सन्माननीय कृष्णाजी पाटील साहेब आपल्या टी व्ही स्क्रीनवर. खोला टाकला इकडे, मात्र गुडघा टेकून खेळण्याचा प्रयत्न मात्र करण्यात आला होता. पुन्हा एकदा फुलर लेंथ थोडासा हळुवारपणे आलेला स्लोवर वन यॉर्क करून घेतला म्हणावं लागेल. यावेळेस फलंदाजांना डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. हेच कमबॅक हवं होतं भाळ संघाला आणि तेच सध्याच्या घडीला देत असताना बॉलर. यावेळेस लॉफ केलाय समोर, लॉंग ऑनला फिल्डर आहेत त्या ठिकाणी आणि त्याच्या डोक्याच्या वरून बॉल फ्लाय झालाय आणि तब्बल मिळतील 6 धावा. हा आलाय माय हेवन षटकार. बॅटमधून मात्र हा चांगला स्ट्रोक षटकार येत असताना आणि त्याचमुळे आता मात्र अंतर आपण पाहिलं तर 15 बॉल आणि 31 धावा. जवळजवळ चेंडूच्या मागे 2 धावा काढायच्या आहेत. अशाच पद्धतीचं इक्वेशन नांदिवली संघाला पाहायला मिळतं. प्रमोदचा हा बॉल थोडासा आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे परंतु सेफली लँड झाला. वॅकंट एरिया होता, स्क्वेअर लेग मिडविकेटच्या मधोमध पडलाय. रन्स मिळतील. हे बऱ्याच वेळा घडतं, कधी कधी मिसटायमिंग स्ट्रोक सुद्धा ज्या क्षेत्र अशा ठिकाणी असं निर्जन स्थळी जाऊन चेंडू पडत असतात आणि त्याचा फायदा मात्र फलंदाजांना होतो. 2 धावा मिळाल्या. 14 बॉल 29 धावांची अजूनही गरज आहे. 29. चांगली बॉलिंग करत होता परंतु अचानकपणे आलेला खरं तर मागच्या चेंडूवरचा जो षटकार पाहिला त्या षटकारानं पुन्हा एकदा थोडंसं टेन्शन दूर झालं असेल. त्यामुळे बरोबर धावांचा पाठलाग सुरू आहे. चॉस्किंग रन रेट हवा आहे आणि त्या सरासरीनं नांदिवली संघ आगीकूच करत असताना यावेळेस मात्र ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल उंच गेलाय ऑन साइडला मिड विकेटला. अगदी एलईडी स्क्रीन समोर झेल टिपलाय आणि फलंदाज होईल बाद. इकडे लागलाय दुसरा हादरा नांदिवली संघाला. कार्तिक मात्रेच्या आमची चांगले डान्सर्स त्या ठिकाणी सगळ्यांचं मनोरंजन करत असताना त्यांचे सुद्धा आपण आभार मानूया. तो 34 या धावसंख्येवर दुसरा फलंदाज बाद झालाय. सफलता मात्र मिळाले प्रबोध यांना. 63 धावांचं टार्गेट आहे. 2 फलंदाज बाद झाले त्यामुळे कुठेतरी तो ॲडव्हान्टेज टॉप ऑर्डर बाद करण्याचा होणार का इकडे भाल संघाला, याकडे जरूर पाहिलं जाईल. नवीन फलंदाज येत असताना मैदानामध्ये पिंटू म्हात्रे 4थ्या क्रमांकावर. परंतु पाहूया प्रमोद लेफ्ट आर्म फ्रॉम द विकेट. नो यावेळेस थोडासा कट करण्याचा प्रयत्न मात्र झाला होता. फुल लेंथ या सरळ यष्टीरक्षकाच्या दिशेनं हा चेंडू निघून गेलाय. डॉट बॉल. चांगलं षटक म्हणता येईल यावेळेस मात्र, कारण या ओव्हरमध्ये विकेट सुद्धा मिळवली ती प्रमोद यांनी. 3 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपलाय. ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये घेतला जाईल. येणारे 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि अद्यापही 29 धावांची गरज आहे. थँक्यू सो मच दीपक. 12 चेंडू 29चं समीकरण आहे. माझ्यासोबत सचिन म्हात्रे आहे. सचिन म्हात्रे, काय म्हणशील की पहिल्या विकेटसाठी मला असं वाटतं की जेव्हा प्रशांत गेला आतमध्ये चांगली सुरुवात करून दिली, प्रशांत बाद झाला, विकेटने चांगली बॅटिंग केली, 2 विकेट मिळता निश्चितच नंतर तुम्ही गमावल्या, पण अशा मुवमेंटला जी सिच्युएशन बघतो की 12 चेंडू 29 धावा, तू कशा प्रकारे बघतोय मॅचकडे? ॲक्च्युली बघायला गेलं तर पॉवर प्लेमध्ये आम्ही सर्वात जास्त विश्वास ठेवतो प्रशांत दादाच्या बॅटिंगवरच. त्यांनी पण चांगली स्टार्ट करून दिली. आमचा थोडा प्रेशर हलका केला होता. विकेट पडली तेव्हा मनात धसकी भरली, पण आमच्याकडे प्लेयर्स आहेत. पिंट्या आहे, विकेश आहे, बाबू चांगले बॅटिंग करतो, दादा आहेत, महेंद्र दादा असतील. जोपर्यंत आमचे ते प्लेयर्स आहेत ग्राउंडमध्ये आम्ही शेवटपर्यंत मॅच सोडणार नाही. त्यांना पण मनामध्ये तेच चालू असेल, इक्वेशन चालू असेल त्यांच्या मनामध्ये, पण चांगलं खेळायचा प्रयत्न करतील. बघू काय होतं आता 2.
अजून एक महत्त्वाचा प्रश्न आपण बघितला की गतवर्षी ज्याप्रमाणे शब्द दिला होता की पुढच्या वर्षी ₹1 फक्त तुमच्याकडनं एंट्री फी घेतली जाईल, हीच संकल्पना की या मुवमेंटला ग्रामीण खेळाडूंना एक चांगलं व्यासपीठ मिळवण्याचा प्रयत्न निश्चित दरवर्षी या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातो. पण यावर्षी फक्त ₹1 घेऊन तुम्हाला प्रवेश मिळाला आहे, काय म्हणशील याबद्दल? ॲक्च्युली मला खरंच दादांना धन्यवाद द्यायचा आहे. ॲक्च्युली मला इलेक्शन बद्दल नाही बोलायचं आहे, पण इलेक्शनच्या पहिले दादाने हा शब्द दिला होता आणि आम्ही दरवर्षी वाट बघतोय की इंटरनॅशनल लेवलचा खेळ आपल्या गावात खेळायला भेटणार. एवढं चांगलं आयोजन सेटअप मी खरंच दादांचा धन्यवाद देईन. प्लस दुर्गामाता क्रिकेट संघ काटे यांचे जे प्लेयर्स आहेत प्लस गावकरी मंडळी असतील त्यांचा सपोर्ट आहे आणि एवढं चांगलं आयोजन आपल्याला कुठेच बघायला मिळत नाही आणि आम्ही खरंच दादाचे धन्यवाद देतो की दादांनी खरंच ₹1 आम्हाला एंट्री खेळू दिली, सगळ्या गावकऱ्यांना खेळून दिली, 28 ग्रामीण संघांना. सगळ्यांकडून मी दादांना हे करतो, थँक्यू बोलतो. त्यामध्ये सचिन थँक्यू सो मच. खूप चांगले शब्द तू मात्र वापरले. खुश झालेले शब्द वापरत असताना सांगितलं की दादांच्या अत्यंत हृदयाच्या अंतकरणाने धन्यवाद व्यक्त केले. फक्त ₹1 प्रवेश फी घेऊन या सर्व खेळाडूंना संधी मिळाली खेळण्यासाठी. निश्चित आपण या पुन्हा एकदा मॅचकडे जाऊया कारण अजून 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गरज आहे ती 29वी ऐकूया पुन्हा एकदा दीपक पाटील यांचा आवाज. धन्यवाद. थँक्यू सो मच प्रसादजी परब सर. मनाचा मोठेपणा, खरं तर मनाचा दिलदारपणा आणि तोच दिलदारपणा नेहमीच कल्याण डोंबिवली ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळाला आहे. एक वेगळी शिस्त तर आहेच, परंतु आज अगदी नॉमिनल ₹1 खरं तर एंट्री आणि प्रथम पारितोषिक 5,55,555, द्वितीय 3,55,000, तृतीय 2,55,000 आणि चतुर्थ 2,55,000. त्यामुळे एक मोठी गोष्ट आहे आणि नक्कीच सगळ्यांच्याच मनाला भावणारी आणि सगळेच कॅप्टन्स खेळाडू या ठिकाणी स्पर्धेमध्ये आल्यानंतर भावूक होताना आपल्याला पाहायला मिळतील. चौथं षटक यावेळेस मात्र इकडे मात्र पहिल्याच बॉलवर फटका फसलाय, परंतु चल सोडला जातोय. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल जिंका हा क्रिकेटचा खेळ. परंतु हे सूत्र कुठेतरी मागे पडत असताना कधी कधी क्षेत्ररक्षणामधला गलथानपणा चांगलं येतो आणि जर झेल सुटल्यानंतर आपण जबाबदार जर राहिलो ना मॅचला तर ती जबाबदारी ते ओझं कुठेतरी मोठे बनून जातं. कट केल्या हलक्या आता नशेवरच्या क्षणाला बॅटचा फेस केला होता. थर्डमॅनला चांगलं फिल्डिंग त्या ठिकाणी, सिंगल मिळेल. एकेरी धाबेच्या बरोबरीनं टीमच्या टोटलमध्ये होईल वाढ. त्यामुळे प्रेशर टाकता आलं असतं. खरं तर पहिलाच बॉल होता गोलंदाज विनोद मडवी यांचा आणि पहिलाच बॉलवर सोडलेला झेल अंगलट तर येणार नाही ना अशी कुठेतरी आता मात्र चर्चा थोडीशी असेल भाल संघाच्या समर्थकांमध्ये. कारण एक संधी चांगली होती, परंतु पाहूया झेल सोडल्यानंतर सुद्धा अनेक फलंदाज थोडेसे आक्रमक होत असताना किंवा मॅचचा रिझल्ट बनवताना अनेक वेळेला आपण पाहिलं असेल. ओव्हर द स्टंप्स ना नेक्स्ट बॉल फुल ऑन लाईन होता, खोलात टाकला होता. यावेळेस मात्र काय चेंडू होता. विनोद यांचा प्रत्युत्तर नव्हतं फलंदाजाकडे, यॉर्क केला होता. जबरदस्त कमबॅक. 36 धावा धावफलकावर आहेत, 63 धावा करायच्या त्या मॅचमध्ये. त्यामुळं आता मात्र अंतर आपण पाहिलं तर चौथं षटक सुरू आहे आणि त्याच्यामुळे इकडे मोठे स्ट्रोक्स खेळावे लागतील ते टीम नांदिवलीला. यावेळेस उंच गेलाय, पूलचा फटका फसलाय, परंतु लॉंग चेस आहे, क्षेत्ररक्षक पोहोचलाय. अनदर कॅच ड्रॉप. दुसऱ्यांदा झेल सुटलाय. तिसऱ्या धावेचा प्रयत्न पाठीमागे चालवलाय खरा, परंतु इकडे मात्र नाहक फलंदाजाला मात्र मैदान सोडावं लागतंय. जरूर झेलच्या स्वरूपामध्ये बाद झाला नसले तरी इकडे सांघिक कामगिरीच्या जोरावर मात्र हे यश प्राप्त झालंय. ते वाल संघाला रनआउटच्या स्वरूपामध्ये ही विकेट योगराज बिल्डर्स अँड डेव्हलपर्स रनआउट. सोन्याचा पाटीलचं बाद होणं, थोड्याशी धोक्याची घंटा वाजले की काय नांदिवली संघासाठी. रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेश मागे आलेत आणि थोडंसं मी म्हणेन या मॅचमध्ये आता मात्र दडपण टाकले ते भाल संघानं. त्यामुळे सुरुवातीला सुस्थितीमध्ये वाढणारा नांदिवली संघ थोडासा खडबडून जागा झाला असेल कारण अंतर आता थोडंसं वाढत चाललंय. शेवटचे 8 बॉल 25 धावांची गरज आहे. शॉर्ट ऑफ लेंथ होता, कनेक्शन प्रॉपर झालेलं नाहीये, गलीकडे चेंडू सरकलाय, परंतु हा ओव्हर थ्रो. थोडंसं पेशन्स सुद्धा ठेवावं लागतील. इकडे मात्र आणखीन एक ओव्हर थ्रो होता ना, परंतु या ओव्हर थ्रोच्या स्वरूपामध्ये आणखीन एक धाव मिळाली. या 2 धावांच्या बरोबरीनं टीमच्या टोटलमध्ये होईल वाढ. कधी कधी बऱ्याच वेळेला
मनासारखं घडलं नाही. कधी कधी आपण जास्त उत्साहामध्ये अशा चुका होत असतात. 2 झेल तर सुटलेत. क्षेत्ररक्षणामध्ये सुधारणा करावी लागेल. सध्याच्या घडीला पाहिलं तर दबावाखाली जरूर आहे नांदिवली संघ, परंतु क्षेत्ररक्षणामधल्या या चुका जर अशाच होत राहिल्या तर कधी कधी एखादी चुकी सुद्धा महागडी ठरू शकेल ती बाल संघाला. शेवटचे 7-23. यावेळेस हा फटका ऑन साइडला मिड विकेटला आणि यावेळेस मात्र वैभवनं टिपलाय झेल. फलंदाज होईल बाद. सफलता मात्र प्राप्त होईल. शेवटचे 6 बॉल आणि 23 धावांची आता मात्र गरज आहे. सामना थोडासा बाल संघाच्या बाजूने झुकताना पाहायला मिळतोय आणि इकडे फलंदाज बाद होतोय तो विकास म्हात्रे. विकेटचं पतन. चेक थोडंसं थांबवतोय इथे मात्र दीपक तुला या आपण व्यासपीठावर काही सन्मानित करणार आहोत. अनिल म्हात्रे साहेब इथे उपस्थित आहेत. विनंती करतो सन्मान्य काष्णदार पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान इथे करावा. नांदिवलीचे अनिल म्हात्रे यांचा सन्मान इथे संपन्न होईल. ओव्हर ब्रेकमध्ये आम्ही हा सन्मान इथे कंप्लीट करत आहोत. नांदिवलीचे अनिल म्हात्रे यांचा सन्मान इथे संपन्न होईल. विनंती करतो अनिल म्हात्रे दादा आपण या. अनिल म्हात्रे यांचा सन्मान इथे संपन्न होईल काष्णदार पाटील यांच्या शुभ हस्ते. मान्यवरांचे आम्ही मनपूर्वक आभारी ते व्यक्त करतो. यांच्यानंतर नांदिवलीचे विजय म्हात्रे इथे उपस्थित आहेत. विजयदादा आपण या. विजयदादा म्हात्रे यांचा सुद्धा सन्मान इथे संपन्न होणार आहे काष्णदादांच्या शुभ हस्ते. यानंतर नांदिवलीचे किशोर म्हात्रे आपण यायचं आहे. आपलं सुद्धा सन्मान इथे संपन्न होईल. आणि यानंतर विजय म्हात्रे यांचा सन्मान इथे संपन्न होणार आहे. काष्णदादा पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे होतोय. अत्यंत ज्येष्ठ खेळाडू आहेत आणि खूप दांडगे समर्थक आहेत नांदिवली संघाचे. विजयदादा यांचा सन्मान इथे संपन्न होईल. त्यानंतर व्यासपीठावर नांदिवलीचे किशोर म्हात्रे यांचा सुद्धा सन्मान इथे संपन्न होणार आहे. क्लीन बोल्ड आणि हा सामना आता मात्र थोडासा फसलाय तो टीम नांदिवलीसाठी, कारण शेवटचे 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि या 4 बॉलमध्ये 4 षटकारांची गरज आहे. 23 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. यानंतर काटाईचे पोलीस पाटील बबन पाटील यांचा सुद्धा सन्मान इथे संपन्न होणार आहे. आणि मी पुन्हा एकदा काष्णदार पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण बबन पाटील यांचा सन्मान इथे करायचा आहे. उपस्थित सर्व मान्यवरांचे आणि पाहुण्यांचे मनपूर्वक आभारी ते व्यक्त करून पुन्हा एकदा वळतो समालोचन कक्षामध्ये ऐकूया आवाज पुन्हा एकदा दीपक पाटील यांचा. धन्यवाद. थँक्यू सो मच प्रसाद सर. पहिल्या 2 ओव्हर्समध्ये 25 धावा होत्या. सुस्थितीमध्ये वाटणारा नांदिवली संघ आता मात्र थोडासा मी तर म्हणेन पराभवाच्या छायेमध्ये आहे. सोडून दिला होता हा चेंडू ऑफस्टंपच्या बराचसा बाहेर आहे आणि पंचांनी व्हाईट बॉल असण्याचा इशारा दिलाय. एक अतिरिक्त रन मात्र जोडली जाईल धावसंख्येमध्ये. 4 चेंडू आणि 22 धावा. 3 षटकार 1 चौकार 4ही मोठे स्ट्रोक्स खेळावे लागतील आणि त्याचमुळे इकडे थोडासा दबाव जरूर असेल फलंदाज अमोल म्हात्रेवर. अमोल म्हात्रे खरं तर त्याचा सुद्धा कस लागेल, परंतु 4 बॉलमध्ये 4 मोठे फटके मारल्यानंतर विजय मिळून येण्याचा सध्याचा दबाव. सोडून दिला होता हा चेंडू. थोडासा दुरून खेळण्याचा प्रयत्न, फुटवर्कचा अभाव मात्र जाणवला आणि हा चेंडू मात्र डॉट आलाय. निर्धाव चेंडूची सांगता, त्यामुळं इकडे हळूहळू पहिल्या विजयाकडे मार्गक्रमण करत असताना संघ भाल. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 3 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी तब्बल 22 धावांची गरज. सुमित राणेचा हा चेंडू यावेळेस मात्र ड्राईव्ह केलाय कवसला आणि बॉल सरळ चाललाय तो सीमा रेषेच्या दिशेनं.
4 धावांकरता पडलेगाव आणि त्याचप्रमाणे सोनारपाडा दोन्ही संघ पण समोर या, लगेचच या समोर. आणि लगेचच जसा सामना संपेल आपल्याला मैदानामध्ये आगेकूच करायचा आहे. खेळाडू जसे बाहेर येतील लगेचच आपल्याला मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. त्यामुळे विनंती असेल दोन्ही टीम्स बी रेडी. डाऊन दी ग्राउंड स्ट्रेट ड्राईव्ह फटका अगदी समोर, झेल त्या ठिकाणी टिपला जातोय निहाल मात्रेच्या माध्यमातून. आणि इकडे मात्र विकेटचं होईल पतन. योगराज बलरसान डेव्हलपर्स आणखीन एक विकेट. रज मात्रे मैदानामध्ये दाखल झाल्या. औपचारिकता बाकी आहे, फॉर्मॅलिटीज बाकी आहे. या मॅचची मोठ्या विजयाकडे वाटचाल करत असताना बाल संघ, त्यामुळे 63 धावांचा पाठलाग करताना भलताच घाम फुटलाय तो नांदिवली संघाला. शेवटचा एक बॉल थोडंसं फ्लायटेड डिलिव्हरी होती, हळुवारपणे करण्याचा प्रयत्न, परंतु दिशाहीन. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा येत असताना एक अतिरिक्त रन मिळेल, परंतु त्याचा जास्त फायदा सध्याच्या घडीला होताना दिसणार नाही तो नांदिवली संघाला. गडद पराभवाच्या छायेमध्ये संघ. आणि औपचारिकता अशा पद्धतीने पूर्ण झाल्या या मॅचची. आणि स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक 2025 मध्ये पहिला विजय नोंदवलाय तो बाल संघानं. अभिनंदन टीम बाल. जो कटआउटला त्याच्यासाठी 2000 रुपयांचं पारितोषिक होतं. निखिल मात्रे सन्माननीय काशीनाथदादा पाटील यांच्या वतीनं 2000 रुपयांचं कॅश प्राइज निखिल मात्रेला दिलं जाईल. आणि या सामन्याचा सामनावीर, मॅन ऑफ द मॅच, सामनावीरा पुरस्कार मात्र जाईल 7 बॉलमध्ये 18 धावांची खेळी साकारणारा निखिल मात्रेच ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. कारण शेवटच्या ओव्हरमध्ये, स्लॉग ओव्हर्समध्ये काय फटकेबाजी त्याने केली होती. तब्बल 18 धावा षटकामध्ये ठोकल्या होत्या आणि त्याच कुठेतरी धावा पाठबळ मिळालं होतं. आणि तोच ठरतोय निखिल मात्रे मॅन ऑफ द मॅच मानकरी. सामनावीरा पुरस्कार मात्र निखिल मात्रेला जाईल. 18 धावांचं योगदान त्यानं दिलं. आणि पहिल्यांदाच खरं तर या स्पर्धेमध्ये काशीनाथदादा पाटील यांनी लावलेलं पारितोषिक सुद्धा त्यांनी मिळवलं. विनोदजी रतन पाटील ज्यांच्या कटआउटला षटकार मारला होता. ज्ञानेश्वरजी मात्रे पडलेगाव यांच्याकडून सुद्धा निखिल मात्रेला 2000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. नेक्स्ट मॅच सोनारपाडा संघानं नाणेफेकीचा कौल जिंकला आणि त्यांनी पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला. चांगला सामना पाहायला मिळेल. एक महामुकाबला त्यानंतर तुम्हाला रंगताना दिसेल. मोतीराम दळवी यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणार आहोत. निखिल मात्रे याच्यासाठी पारितोषिक देखील आहेत. काशीनाथ काना पाटील साहेब यांच्या वतीने 2000 रुपयाचं पारितोषिक. विनोद दादांच्या कटआउटला तुम्ही
हिट केला षटकार. ज्ञानेश्वर मात्रे पडले यांच्या वतीने देखील रोख पारितोषिक आहे. तर ही मानाची सन्मानाची ट्रॉफी. त्यानंतर पुष्पदीप ज्वेलर्स कडून तुम्हाला हे चांदीचं नाणं. सुरेशजी सोनी, पुष्पदीप ज्वेलर्स. त्यानंतर सिक्सर सुप्रीमो कडून बॅग तुम्हाला देण्यात येईल. आणि आपले पुरस्कर्ते आहेत .9 यांच्याकडून मसल स्ट्रेंथ साठी झिंक, विटॅमिन सी. त्याचबरोबर रोख पारितोषिक आहेत ज्ञानेश्वर मात्रे यांच्याकडून व काशीनाथ दादा पाटील यांच्या वतीने हे पारितोषिक आहेत. तुम्ही तो हिट केला होता षटकार.